ना श्रीवर्धन 40+ विपक्ष मसळा 40+. मसळा 40+ संघाने नाणेफेकी जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारले. स्ट्रायकिंगला इर्शाद तुर्की, नॉन स्ट्राईकला शिव ठाणगे. पहिले षटक जिशान दफेदार. पहिला बॉल मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, डॉट बॉल येतोय. सुरुवात चांगली राहिली मसळा संघाची. चांगली सुरुवात जिशान दफेदार यांची पाहायला मिळते. पहिलं पॉवर प्लेचं षटक. एक 40+ आणि एक अंडर-24 अशी फलंदाजी लाईनअप तुम्हाला पाठवणे कंपल्सरी या मॅचमध्ये. 5 षटकांचा मॅच, ज्यामध्ये 3 षटकं 40+ गोलंदाज करतील. फटका बसला, हवेत खेळलाय. क्षेत्ररक्षक आहे तुझे दफेदार, झेल टिपलाय. पहिला धक्का श्रीवर्धन संघाला पाहायला मिळते इर्शाद तुर्कीच्या रूपात. पहिले गडी बाद होत आहे. इथे श्रीवर्धनसाठी मोठा आदर आहे. इर्शाद तुर्की 40+ खेळाडू, एक लेजेंडरी खेळाडू पण माघारी परत आहेत. या मैदानात एक अर्धशतकी आपल्याला पाहायला मिळालं होतं त्यांच्या माध्यमातून. टायगर ग्रुपच्या स्पर्धेमध्ये खूप चांगलं क्रिकेट, या मैदानाची खूप आठवणी होत्या. पण यावेळेस 0वर बाद होऊन माघारी परतलेत. बॅटर मुख्तियार फिरी आपल्याला पाहायला मिळतील. मॅन फ्रॉम जसवली श्रीवर्धन. शिव ठाणगीच्या सोबत. जिशान दफेदार. फटका हवेत खेळलाय. क्षेत्ररक्षक आहेत मुदस्सीर. आणखीन एक विकेट. हो, झेल सुटते इथं. झेल धरणीला दान. खराब क्षेत्ररक्षण. मसळाकडून बॅक टू बॅक दुसऱ्या विकेटची संधी निर्माण केली होती जिशान दफेदारनी, पण यश आलं नाही. क्षेत्ररक्षकांनी साथ दिली नाही. नाराज आहेत मुदस्सीरवर. जिशान जबरदस्त सुरुवात इथे मसला 40+. कॅप्टन परवेज गरडकरनी करून दिली होती. नाणेफेक जिंकूनच क्षेत्ररक्षण स्वीकारलं होतं आणि पहिला डाव टाकला होता जिशानच्या रूपात श्रीवर्धनच्या विरोधात. आणि पहिल्या 2 बॉलमध्येच विकेट मिळवून दिला होता. तिसऱ्या बॉलला झेल होता. झेल मात्र सुटलाय लॉंग ऑन क्षेत्ररक्षक मुदस्सीर कडून. पुढचा बॉल. यावेळेस फटका फसलाय. पुन्हा एकदा हवेत. मुख्तियारला मिळालं जीवदान. जास्त वेळ काही त्यांना आनंद देऊन गेले नाही. दुसऱ्याच बॉलला मुख्तियार माघारी परत आहेत. खासदार तटकरी साहेब चषक 2025. स्वर्गीय गुलामभाई पेशमा मैदानामध्ये आपण पाहतोय. tenniscricket.in माध्यमातून ही स्पर्धा जगभर यूट्यूबवर कव्हरेज केली जाते. समालोचन कक्षामध्ये आपण काल 2 रात्रीत आणि आजच्या 3ऱ्या रात्रीत ही ज्यांना ऐकणार आहोत, अर्थात सर्वच समालोचकांचं प्रेरणास्थान, IPLची मखमली आवाज, गोड आवाज, ज्यांनी अख्ख्या भारताला भुरळ घातली मराठीतून, ते सन्मान्य कुणालजी दाते सर. त्यांच्या समेत आमचे मार्गदर्शक गुरुवर्य चंद्रकांत शेट्टी, अर्थात तुमचे आमचे चंदू सर. आणि रत्नागिरी चिपळूणवरून या स्पर्धेसाठी खास, ज्यांचं एक अनोख्या ढंगात आपण समालोचन हिंदीतून ऐकतोय, ते सिद्दीक मेमन सर माझ्या समेत जुडतील. JP पॅनलचे पंच आपल्याला पाहायला मिळतात. या पहिल्या मॅचला मुख्य पंचांच्या भूमिकेत मुंबईचे सिक्सर किंग म्हणून ज्यांची ओळख सादिक राजापूरकर सर. स्क्वेअर लेगला पंच आपण पाहतोय, ज्यांचं पॅनल अख्ख्या भारतात आपल्याला पाहायला मिळतात. JP पॅनल चे जय पवार सर.
फटका चांगला आहे उत्तम भाटकर यांचा, पण क्षेत्ररक्षक आहे तिथे हो चांगला झेल प्रयत्न केला होता, जसा ऑफ बॅलन्स झाले. चेक केले जाईल तिसऱ्या पंचांच्या मदतीने हा षटकार आहे का सेव्ह केलाय क्षेत्ररक्षकांनी, यासाठी तिसऱ्या पंचांची मदत घेतली जाते. सेफ आहे ते, एकच धाव इथे मिळेल. उत्तम भाटकरला फटका चांगला होता. शिफ्ट गेला, स्ट्राइक मिळते. हा उजव्या अटीच्या खूपच बाहेर, व्हाईट बॉलचा इशारा येते. सादिक राजापूरकर सरांच्या संघाची धावसंख्या झाली 4. 40+ 24 खेळाडू आपल्याला पाहायला मिळतील. अंडर 24 शेप ठाणगे, गोलंदाजी सुद्धा जिशान दफेदार. वा सुरेख स्ट्रोक मिड ऑफच्या वरून, 1 बाउन्स, सीमारेषा पार, धावा मिळती 4. आलाय चौकार श्रीवर्धन साठी, खासदार तटकरे साहेब चषक चौकार. शेवटच्या बॉलवर शेपच्या बॅटमधून हा चौकार पाहायला मिळाला. धावसंख्या पुढे सरकली 8. 5 षटकांचा सामना. थोड्या सौदीमध्ये खूप कमी काळात, खूप कमी वयात ज्याने महाराष्ट्र राज्याचं राज्यमंत्रीपद सांभाळलं, पालकमंत्रीपद या रायगड जिल्ह्याचं सांभाळलं, असे सन्माननीय आदरणीय आदित्यताई तटकरे यांचे आगमन या स्पर्धेमध्ये होणार आहे. तर त्यांच्या प्रतीक्षेत सर्व आयोजन करते अर्थात युनिटी ग्रुप प्रेसिडेंट आपण पाहतोय खासदार तटकरे साहेब. चषक 2025 आणि काल साहेबांनी आपल्याला सर्वांना आश्वस्त केलं याचं पुढचं पर्व अतिशय भव्य आणि दिव्य स्वरूपात येणार आहे. एक दिदीप्यमान सोहळा श्रीवर्धन मसरावासियांसाठी ही अभूतपूर्व असे कालच्या 2 रात्री राहिल्यात आणि आज ही अंतिम रात्र. त्याच्यातला प्रेक्षणीय सामना आपण पाहतोय. श्रीवर्धन मसळा अंडर 24चाच खेळाडू येतोय गोलंदाजसाठी मुदस्सीर. फ्रेंड्स ग्रुप ग्रोंगडच्या स्पर्धेमध्ये उत्कृष्ट गोलंदाज ठरला याच मैदानात. मारायचं होतं ऑन साईडला भिरकावून लॉंग लेग एरियामध्ये, पण बॅटची कडा घेतली. गली रिझनमध्ये बॉल ट्रॅव्हल होते. एक सिंगल मिळेल लीग बायच्या स्वरूपात. पंचांचा इशारा आहे तो एक सिंगलनी, धावसंख्या 9. इम्रान काझी आपल्याला पाहायला मिळतात विकेटच्या माग. परवेज गरडकर कॅप्टन. सिजाउद्दीन यांनाही आपण पाहते 40+ म्हणून. मुदस्सीर शेपसाठी पुढचा बॉल. वा फटका चांगला आहे. मागचा पाय वाकवला, बैठक मारली मैदानात, चेंडू फेकलाय स्क्वेअर लेगच्या वरून, सीमारेषा पार. 6 धावांसाठी षटकार. शेप ठाणगे मागच्या 2 बॉलमध्ये 10 धावा आल्यात. पहिल्या षटकाच्या शेवटच्या बॉलला चौकार आला होता मिड ऑफच्या वरून. यावेळेस स्क्वेअर लेगच्या वरून आपण पाहतोय एक धमाका षटकार. आता शेप ठाणगे मात्र ही धावसंख्या वाढवण्याचा प्रयत्न करतात. शेपने अवघ्या 2 चेंडूचा खेळ खेळलाय आणि धावा केल्या तब्बल 10. 500च्या स्ट्राईक रेटने आज या मैदानात फटकेबाजी सुरू आहे शेपची. मुदस्सीरवर धारेवर धरले मुदस्सीरला. पुढचा बॉल डान्सिंग डाऊन द ग्राउंड. कव्हर रिझन मध्ये जेल होऊ शकला असता. खराब क्षेत्ररक्षण. 2 धावा इथे मिळतील. मसा संघाला विनंती असलेला आपला 12वा खेळाडू कृपया समालोचन कक्षात पाठवा. मसा संघ चांगली सुरुवात इथे दुसऱ्या षटकाची करून दिली ती खऱ्या अर्थाने शेप ठाणगेनी. पहिल्या सिंगल उत्तम चालल्यानंतर
शेबनी तो षटकार डोकला, अर्थात तोही षटकार उत्तमचा होता, अडवला. हा यावेळेस वेगळ्याच दाटणीचा डील्स ग्रुप मागच्या बाजूला खेळण्याचा प्रयत्न, पण फॉलो केलं मुद्दसरनी. हुशार गोलंदाज फॉलो केलं त्यांनी. डॉट बॉल येथे, डॉट बॉल नंतर धावसंख्या तिथे थांबलेली पाहायला मिळते. धावा आहेत 17. स्क्रीनवर आपण पाहतोय tenniscricket.in शेब. रिप्लेमध्ये स्पष्ट झालं, खराब स्ट्रोक सिलेक्शन. सरळ बॅटनी चांगल्या धावा येत होत्या. मागं खेळण्याचा पिच लाईनचा पुन्हा एकदा मिडापच्या वरून क्षेत्ररक्षक उसेप आहेत, पण त्याला उलकावणी देत चेंडू वन बाउन्स सीमारेषा पार. शेपच्या बॅटमधून आणखीन एक खणखणीत चौकार पाहायला मिळते. जबरदस्त सुरुवात शेबनी. 5 चेंडूत आतापर्यंत 16 धावा केल्यात. संघाची धावसंख्या पुढे सरकवले श्रीवर्धन 40 प्लसची 21 धावा. दुसऱ्या षटकाचा खेळ सुरू आहे. खोलवर टप्प्याचा चेंडू होता, खोदून काढला. मिडॉप होते परवेश गरडकर त्याच्या डोक्याच्या वरून. उसेपला कुठलीही संधी नाही चेंडू थांबवण्यासाठी. 4 धावा येत आहेत. चांगली गोलंदाजी. पुन्हा एकदा ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न. शेपचा डॉट बॉल येते. दुसऱ्या षटकातील अंतिम चेंडू डॉट पाहायला मिळते. लक्षात घ्या, 20 मिनिटात आपल्याला 4 षटकं हाताळायची असतात. 21व्या मिनिटाला तुमचं 4थं षटक सुरूच व्हायला पाहिजे, अन्यथा पेनलाइज केलं जाईल. ओपन फॉर्मॅटचा पहिला सेमीफायनल या मॅच नंतर आपल्याला पाहायला मिळेल. यामीन 11 दिल्ली धमाका. आपण पाहतोय रवी बनारस संस्कार द्यानी खेळाडूंचंही आगमन झालंय. तर जे प्रेक्षक मायबाप यूट्यूबवर पाहत आहेत त्यांच्या माहिती करता, कारण या मॅच नंतर ओपन लॉटचा पहिला सेमीफायनल आपल्याला पाहायला मिळेल. कॅप्टन सरोज प्रामाणिक यांचे आगमन होताना दिसते आपल्याला या स्पर्धेमध्ये. आता 40 प्लसची गोलंदाजी आहेत. परवेज गरडकर तिसरं षटक. उत्तम भाटकर स्ट्राईकला. आणखीन एक 40 प्लसचे स्टार खेळाडू. लेग कटर. वा, खोलवर डप्प्याचा चेंडू. जबरदस्त गोलंदाजी परवेज यांची पाहायला मिळते. डॉट बॉल येते. उत्तम भाटकरला शांत ठेवले. एक स्पिन, स्पिन टू विन असं म्हटलं. आता खूप चांगली गोलंदाजी करतायत परवेज. फास्टर वन, स्लोअर वन ही खासियत आहे त्यांची. लेग कटर, रॉंग वन, चांगली गोलंदाजी करतात. सुहेल खानजादा सुद्धा आपल्याला मसला संघात पाहायला मिळतात. शॉट फाईन लेगला सध्या क्षेत्ररक्षण करतायत. आकोट टप्प्याचा स्टेअर केलाय बॅकवर्ड पॉइंटला. क्षेत्ररक्षक येत आहेत तिथे. एक सिंगल इथे मिळेल. एक सिंगलने धावसंख्या पुढे सरकते. 22 धावा. 2 गड्याच्या बदल्यात स्क्रीनवर 2-2-2-2-2 असा आकडा आपल्याला दिसेल, कारण 22 वर 2 गडी बाद 2.2 षटकांचा खेळ संपलाय. फुलटॉस होता, फायदा उचलता आला नाही. बॅटर सोबत विकेट कीपर स्लिपचे क्षेत्ररक्षक बीट बाईच्या स्वरूपात येतोय. बॅट कटच्या स्वरूपात येते हा चौकार. 4 धावा. हा फुलटाच होता, रिप्लेमध्ये स्पष्ट होईल. हो, बॅटची थोडासा एज घेऊन निघाला, त्यामुळेच विकेट कीपर बीट झाले. फाईन स्लिपचे क्षेत्ररक्षक
बीट झाले आणि चेंडू निघून गेला सीमारेषा पार. नॉनस्टॉप रिझन मध्ये चेंडू थांबायला तयार नाही. आपण बऱ्याच वेळेस क्रिकेटमध्ये पाहतो. पिछल्यांचा चेंडू खेळला येथे कव्हरच्या वरून एक क्षेत्ररक्षक आहे तिथे मुदस्सीर. एक धाव कंप्लीट केली. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न. वा, चांगली रनिंग बिटवीन द विकेट शेब यांची पाहायला मिळते. 2 धावा. 2 धावांनी श्रीवर्धनची धावसंख्या वाढवली जाते. शेब पोहोचतात 7 चेंडूत 20 धावा. संघाची धावसंख्या 26. 40 प्लेचे खेळाडू थोडेसे 28 धावा. चुकीची दुरुस्ती, अपयशी ठरले. अर्थात इर्शाद तुर्की आलेले होते प्रारंभिक, ते अपयशी ठरले. तदनंतर मुख्तियार फिरफिरेला आपण पाहिलं, ते फेल ठरले. उत्तम भाटकर आले, ते त्यांनाही धावा करताना कठीणाई होते. अडचणींना सामोरं जावं लागते. 4 चेंडूंचा खेळ त्यांनी खेळलाय. अवघ्या 3 धावा केल्यात. परवेज शेप साडी. हो, दांडी गोल. फर्निचर डिस्ट्रॉय. फलंदाज बाद. चला, प्रवेशद्वारात बाईक 4 व्हीलर ज्यांनी पार्किंग केल्यात विनंती असेल ती जागा रिकामी करायची आहे. सन्माननीय आदित्य तटकरे यांचं आगमन थोड्याच अवधीमध्ये या क्रीडा नगरीमध्ये होणार आहे. आणि महत्त्वाची सूचना, मुख्य अतिथी कक्षामध्ये प्रेक्षकांना विनंती असेल तिथे आमच्या सन्मान्य पाहुण्यांसाठी सीट आसन व्यवस्था आरक्षित करण्यात आलेली आहे. अतिरिक्त जे असतील त्यांना विनंती असेल, प्रेक्षक गॅलरी आहे तिथून हा सामना पहा. नाहीतर प्रतिनिधी येऊन आपल्याला मग ती वागणूक आपल्यालाही चांगलं वाटत नाही. त्यामुळे विनंती असेल आपण त्वरित स्टेजवरील अतिथी कक्षावरील जागा खाली करायची आहे, कारण तिथे सन्मान्य पाहुण्यांसाठी त्या आरक्षण व्यवस्था आरक्षित केलेली आहे. गाड्याही समोर प्रवेशद्वाराच्या इथे एंट्रन्सला कुणीही पार्क करायचे नाही, ती सूचना आहे. शार्दुल महाडिक आलेत बॅटर. दिघी एक्सप्रेस. प्रवेश गरडकर चांगली गोलंदाजी आतापर्यंत. फटका बसलाय. क्षेत्ररक्षक नाहीये तिथे. एकच धाव मिळते शार्दूलला. शार्दूलचं खातं उघडते. एक सिंगलनी. धावसंख्या 3 षटकानंतर 29. परवेज यांनी कॅप्टननी सांगितलं होतं आम्ही क्षेत्ररक्षण करू, कारण अंडर द फ्लड लाईट्स धावा होत नाही. चेसिंग थोडीशी कठीण होते. आपण काल 2 रात्री पाहिले. ते 50च्या आत जर आम्ही थांबवलं तर आम्हाला संधी राहील. त्याच दरम्यान विपक्षी कॅप्टन नदीमनी सांगितलं आम्ही 50 नाही तर 55-60 धावा करण्याचा प्रयत्न करू. तर त्या धाव्याचा पाठलाग करणे मसाला कठीण होईल. पण आपण पाहिलं 3 षटकानंतर जर तर 29 धावा उर्वरित 2 षटकात. आता शार्दूल महाडिक आहे स्ट्राईकला, नॉनस्ट्राईकला उत्तम भाटकर. दोन्ही बॅटर भंडारी प्रीमियर लीगमध्ये कमालीची फलंदाजी केली याच मैदानात या दोन्ही बॅटरनी, आणि प्रत्येक चषकामध्ये. आता ती फलंदाजी शार्दूलला करावी लागेल. खासदार तटकरे साहेब चषक एक भव्य दिव्य आयोजन स्पर्धेमध्ये तुम्हाला प्रेक्षणीय सामना खेळायला मिळते. दिघी या गावाचं संघर्ष, दिघीचं प्रतिनिधित्व करताना तुम्ही श्रीवर्धन संघामध्ये दाखल होत आहे, तर तुमच्याकडून चांगली अपेक्षा आहे. कारण अख्ख्या तालुक्यातून अंडर 24 म्हणून तुम्हाला तुमची निवड होते, तर तुमची कामगिरी नक्की कमाल असली पाहिजे. त्यापेक्षा आता चांगली करावी लागेल. ऑनसाईडला चेंडू होता. नो लुक स्ट्रोकचा प्रयत्न होता, पण बॅट अँड बॉलचा संपर्क नाही. मुख्य पंचांचा इशारा आहे तो व्हाईट बॉल. मॅन फ्रॉम खरसई इरफान गोलंदाजीसाठी. वेग आहे या गोलंदाजाकडे. बन्नाट
धावसंख्या 30. खराब स्ट्रोक सिलेक्शन शार्दूल महाडिक. एक सिंगल येते, स्ट्राईक जाते उत्तम भाटकर यांच्याकडे. समालोचन कक्षात आमच्या सौम्य जोडतायत आमचे मार्गदर्शक गुरुवर्य चंद्रकांत शेट्टी अर्थात चंदू सर. त्यांचे आवाज आपण 2 रात्रीत पाहत ऐकतोय. धावसंख्या पोहोचते 31 या धावांवर. हा डॉट बॉल येतोय. फलंदाजीने मध्ये सबसेल फेल ठरले 40+ सर्वच खेळाडू आपण पाहाल. शोएबनी प्रयत्न केले अंडर 24च्या खेळाडूंनी, त्यामध्ये 2-3 चौकार, एक षटकार त्याच्या बॅटमधून आला होता. फटका चांगला आहे उत्तम यांचा. मिड विकेटला क्षेत्ररक्षक जीशान दफेदार आहेत. चांगलं क्षेत्ररक्षण. एकच धावावर समाधान इथे मानावं लागेल. चांगली गोलंदाजी इरफान यांची. वेग आहे या खेळाडूकडे. 40+ जरी असले तरी अजूनही तोच दमखम, तोच दरारा अजून राखून आहेत. 40+च्या बऱ्याच स्पर्धेमध्ये मसल्याकडून खेळताना खूप चांगली कामगिरी त्यांनी आता केली या पूर्ण हंगामात. यावेळेस शार्दूल महाडिकचा टोला उडवलाय बॉल. लांब 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 षटकार. वा, मोठा फटका इकडे येताना पाहायला मिळतोय. आपण या सगळ्या दिग्गजांना मैदानाच्या आतमध्ये पाहतोय खरं, परंतु यांनी आपल्या आयुष्यभराचं क्रिकेट खेळलंय आणि आवर्जून सांगेल या सगळ्यांच्या घरात, म्हणजे हे 40 वर्षाच्या वरील जरी असले ना, या सगळ्यांच्या घरात भांडी कमी आणि ट्रॉफी जास्त असतील, म्हणून ते आज या ठिकाणी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळत आहेत. कारण हे 40+चे लिजेंड आहेत. नक्कीच सर, 40+, कारण या खेळाडूंनी तो खेळ खेळलाय. एक वेगळं जनरेशन, म्हणजे एक बॅट आणि संपूर्ण टीम. टायरवाल्याच्या दुकानाकडे जाऊन त्या ट्यूब घेणे आणि त्या ग्रीप म्हणून वापरणे, हे 40+चा आनंद वेगळा होता. दिवसभर वडापाव खाऊन प्रवास पायी करून खेळ करणे. त्या वेळेत मनसूर गिरी सर आम्हाला सांगतात 20-20 षटकांचे सामने खेळलेत या 40+च्या खेळाडूंनी. इथे नो बॉलचा इशारा आहे. और द स्टेपिंग फ्रंट फुट नो बॉल. नो साठी रिव्ह्यू. नो बॉल. फ्रीड पुढचा बॉल. फटका चांगला आहे उत्तमच्या बॅटमधून, पण क्षेत्ररक्षक आहेत. फ्रीडचा बॉल आहे. एक धाव इथे मिळेल. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न. 2 धावा इथे मिळतील. बेचाळीस धावा. इरफान पुढचा बॉल उत्तम साठी. नो बॉलचा इशारा. आता कोण आउट होईल? यस, उत्तम भाटकर बाद होत आहेत. रनआउट कोण आहे यासाठी रिव्ह्यू घेतला जातोय इथे पंचांकडून. बॅटर येत आहेत नवीद. उत्तम भाटकर बाद होत आहेत. का शार्दूलनी क्रॉस
निर्णय येणे बाकी आहे. बॅटर आधीच बाहेर गेलेत. येस, उत्तम बाटकरच आहेत बाद. बॅटर नवीन पोपलनकर 40 प्लसचे आणखीन एक लेजरी खेळाडू. गेली 2 दशक आपण पाहतोय त्यांना खेळताना. सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. आज युनिटी ग्रुप आयोजित ही भव्य दिव्य अशी खासदार तटकरे साहेब चषक स्पर्धेचा अंतिम दिवस आहे, अंतिम रात्र आहे आणि काही क्षणातच या ठिकाणी कॅबिनेट मंत्री महाराष्ट्र राज्य महिला व बाल विकास मंत्री महाराष्ट्र राज्य या विभागाच्या नेतृत्व जे महाराष्ट्र राज्याच्या विधानसभेमध्ये करतायत त्या आदित्यताई तटकरे या काही क्षणातच या ठिकाणी उपस्थित राहत आहेत. आणि इकडे जर पाहिलं तर एक चौकार देखील त्यांना पाहायला मिळतोय. आणि या चौकारासह जर पाहिलं तर धावसंख्या पुढे जात असताना पाहायला मिळत आहे. काल तटकरे साहेबांना आपण या ठिकाणी त्यांना पाहिलं आणि आज महाराष्ट्राच्या युथ लीडर आणि महाराष्ट्र राज्याच्या महिला व बालकल्याण विभागाच्या कॅबिनेट मंत्री आदित्यताई तटकरे यांचं या ठिकाणी आगमन होताना आपल्याला पाहायला मिळेल. 4 ओव्हरचा खेळ संपल्यानंतर धावसंख्या 47 झाली आणि अजूनही 1 षटक बाकी आणि 4 विकेट माघारी परतलेले आहेत. पाहूया काय होईल. अंतिम दिवस आहे. काय मेहनत केली आयोजकांनी या स्पर्धेसाठी. अफजलभाई मेमन असतील, त्याचबरोबर जर पाहिलं तर संदेशजी कीर असतील, फाईजी नझीर असतील, त्याचबरोबर जर पाहिलं तर मनसूरजी गिरे असतील, सिद्धेजी कोसबे असतील आणि त्यांचा सगळे मित्रपरिवार या स्पर्धेला यशस्वी करण्यासाठी प्रचंड मेहनत घेताना पाहायला मिळाला. आणि खऱ्या अर्थाने एक डोळे दिपवणारं आयोजन या परिसरातील प्रेक्षकांना पाहायला मिळालं, खेळाडूंना सुद्धा खेळताना पाहायला मिळालं. असं हे भव्य दिव्य आयोजन आपल्याला पाहायला मिळत आहे. आणि थोड्याच वेळात महाराष्ट्राच्या युथ लीडर यावेळेला फ्लाईट देण्यात येते. बॉल जर पाहिलं तर यष्टीरक्षकांच्या दिशेने मार्गस्थ होतो. थोडीशी उंची जास्त दिली होती आणि गती कमी केली होती. शार्दूल आणि नवीद ही जोडी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. एक षटकार शार्दूल यांनी खेळला होता, परंतु त्यांना बॅटिंग करावी लागेल. एक सन्मानजनक म्हणजे अजूनही जर पाहिलं तर 5 षटकांचा सामना आहे. बऱ्यापैकी धावसंख्या झाली आहे. 60 पर्यंत मजा येईल. यावेळेला बॅकफुटला गेले, बॅकफुटला जाऊन खेळण्याचा प्रयत्न, परंतु चेंडू निर्धाव त्यांना पाहायला मिळतोय. श्रीवर्धन मसाळा 2 बाजूबाजूचे तालुके आहेत आणि भौगोलिकदृष्ट्या हे सुद्धा भौगोलिकदृष्ट्या नैसर्गिकदृष्ट्या एक वेगळेपण या तालुक्यांचं एकत्रितपणे. जरी 2 तालुके असतील तरी देखील या ठिकाणची संस्कृती एकच आहे आणि त्यामुळे श्रीवर्धन आणि म्हसळा या 2 तालुक्यांमधील मॅच पाहायला देखील एक वेगळी मजा येणार आहे. शेवटच्या क्षणापर्यंत संघर्ष पाहायला मिळेल आपल्याला इकडे. पुन्हा कमी गतीचा चेंडू, त्याला समोर खेळण्याचा प्रयत्न होता, टायमिंग नाही झालाय. सर्कलच्या आतमध्ये अडवला जातोय बॉल आणि धावसंख्या इकडे पुढे जाताना पाहायला मिळेल. थोड्याच वेळात या ठिकाणी आदित्यताई तटकरे या विभागाचं प्रतिनिधित्व महाराष्ट्र राज्याच्या विधानसभेमध्ये सातत्याने करतायत आणि लहान वयातच मंत्रिपदाची जबाबदारी त्यांच्या खांद्यावर आली आणि याही टर्ममध्ये मात्र कॅबिनेट मंत्री म्हणून महाराष्ट्र राज्याच्या मात्र विधानसभेमध्ये त्यांना आपण पाहतोय आणि या परिसराचे प्रश्न सातत्याने अग्रक्रमाने सोडवण्याचा प्रयत्न किंवा महाराष्ट्राचे प्रश्न सोडवण्याचं काम मात्र ताई सातत्याने करतायत. यावेळेला फुल टॉस बॉल, त्याला खेळण्याचा प्रयत्न केलाय. एका धावेने धावसंख्या पुढे जात असताना आपल्याला पाहायला मिळते. आणि धावसंख्या जर पाहिली तर या ठिकाणी 50 धावा पूर्ण होताना पाहायला मिळत आहेत. श्रीवर्धनच्या 50 धावा पूर्ण होत आहेत. पहा, संघर्ष चांगला आहे, कारण आता श्रीवर्धनने केल्या तर मसळा तरी कुठे कमी आहे. श्रीवर्धन मसळा चांगली मॅच होणार आहे आणि इकडे एक चांगला आव्हान उभं करण्याचा प्रयत्न या ठिकाणी असणार आहे. माझ्याबरोबर सिद्दीक मेमन सर देखील जुडले गेलेले आहेत या मॅचसाठी आणि आदित्यताईंचं काही क्षणात आगमन देखील होणार आहे. कमी गतीचा बॉल, त्याला टोलावण्याचा प्रयत्न केलाय आणि बॉलला फेकून दिलाय. सीमा रेषा पार, षटकार. षटकाराचा श्रीवर्धन ब्रँड.
म्हसळा टीम जर पाहिलं तर फाईज संदेश 11 आणि दुसऱ्या बाजूला श्रीवर्धन टीम अफजल सिद्धेश 11 अशा या 4 मित्रांनी 2 टीम बरोबर वाटून घेतलेल्या आहेत. आणि हे चारही क्रिकेट प्रेमी आहेत, ते सगळे क्रिकेट प्रेमी आहेत आणि म्हणून युनिटी केली आहे, एकत्र आलेत आणि कुठेतरी आपल्या परिसराचं नाव भारताच्या टेनिस क्रिकेटमध्ये यावं. अगदी गल्लीपासून दिल्लीपर्यंतचे संघ मात्र या स्पर्धेमध्ये आणि खेळाडूसुद्धा आणण्याचं काम मात्र या आयोजन कमिटीने केलं, त्यामुळे त्यांचं कौतुक करावंच लागेल. यावेळेला फटका खेळलाय खरा कव्हरच्या क्षेत्रामध्ये. आज मात्र प्रेक्षकांची लगबग सुरू झाली आहे. हाही चेंडू सीमारेषा ओलांडताना पाहायला मिळेल. धावा 4. डीजे 60 धावा धावफलकावर झाल्यात. 61 धावांची आवश्यकता आहे या मॅचला जिंकण्यासाठी. म्हणजे परंतु श्रीवर्धनने धावा केल्यात आणि म्हसळा सुद्धा कुठे कमी आहे, ते सुद्धा प्रयत्न करतील. ठीक. Out of chick. सिद्दीक सर, थोड्याच वेळात प्रोफेशनल गटाची सेमीफायनल होणार आहे आणि दिल्लीच्या टीममध्ये तारे सितारे आहेत. जगत सरकार पहिल्याच मॅचमध्ये खेळताना पाहायला मिळतील. सरोज प्रामाणिक, अनुराग शारशर, रवी बनारस, संजू कनोजिया, संस्कार, ही मोठमोठी नावं आपल्याला पाहायला मिळतील. तर दुसऱ्या बाजूला अजित मोहिते, बबलू पाटील, ओस्मान पटेल. काही क्षणातच यांना आपण मैदानात पाहणार आहोत. म्हणजे येणाऱ्या 20-25 मिनिटांनंतर या सगळ्या टीम, हे सगळे प्लेयर मैदानात पाहायला मिळणार आहेत. त्यामुळे प्रेक्षक जे अजूनही घरी असतील, चला लवकरात लवकर वडवली फाटा गाठूयात आणि या स्पर्धेसाठी इकडे येऊयात. आणि त्याचबरोबरीने काही क्षणातच या ठिकाणी नामदार अदितीताई तटकरे यांचं देखील या ठिकाणी आगमन होणार आहे.
काय जबरदस्त माहोल बनलाय शेवटच्या दिवशी. आयोजन कमिटीचं कौतुक करावं लागेल, कोणत्याच गोष्टीची कमी नाही ठेवली. पहिल्याच दिवशी या स्पर्धेला हिट करण्यासाठी सर्वतोपरी त्यांनी प्रयत्न केलेले आहेत आणि या स्पर्धेला हिट करताना पाहायला मिळत आहेत. आणि काही क्षणातच नामदार अदितीताई तटकरे यांचं देखील या ठिकाणी आगमन होणार आहे. या खासदार तटकरे साहेब चषकासाठी त्यांचं या ठिकाणी आगमन होताना पाहायला मिळत आहे. एका बाजूला अफजल सिद्धेश 11 श्रीवर्धन आणि दुसऱ्या बाजूला जर पाहिलं तर टीम आपल्याला पाहायला मिळते फाईज संदेश 11 मसळा. तर 61 रनचा पाठलाग होणार की नाही होणार ते दुसऱ्या डावात कळणार आहे. परंतु प्रोफेशनल गटाची सेमीफायनल आता काही क्षणातच हा सामना झाल्यानंतर लगेच होणार आहे, याची नोंद सगळ्या प्रेक्षकांनी घ्यायची. आणि नामदार अदितीताई तटकरे यांचं इकडे आगमन होणार आहे. सर्व प्रेक्षकांचं सुस्वागतम, मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. 2025 चे मानाचे, प्रतिष्ठेचे, अभिमानाचे लाख मुलाची स्पर्धा युनिटी ग्रुप प्रेझेंट एक मानाचं चषक आपल्याला बघायला मिळतोय. खासदार तटकरे साहेब चषक 2025 महासंग्राम पर्व पहिलं आणि याचं गर्व आम्हा तुम्हा सर्वांना. आणि आजच्या दिवसामध्ये आपण हाताने ढकलून दिलं. यावेळी मात्र गली आणि तडम्यांच्या दिशेने चेंडू सीमारेषेचा भेद घेतोय. क्षेत्ररक्षक पाठलाग करतायत, चेंडूला थांबवलंय. या बॉलवरती आपण बघितलं तर किती धाबा मिळणार आहेत ते देखील बघावं लागणार आहेत. दोन्ही फलंदाज मैदानामध्ये इम्रान आणि हुझेफा हे दोन फलंदाज मैदानामध्ये आहेत. पहिल्या बॉलवरती 3 धाबांनी सुरुवात झालेली आहे. मसला संघ 61 धाबांचा पाठलाग करतोय. श्रीवर्धन आणि मसला यांच्या दरम्यानचा मॅच तुम्हाला बघायला मिळतोय. श्रीवर्धन संघाकरता अफजल सिद्धेश हे संघ मालक आहेत, तर दुसऱ्या बाजूला मसला या संघाकरता संदेश आणि फाईज हे संघ मालक आहेत. त्यांचा देखील मनापासून आभार. आज 40+ हा महासंग्राम आजचा फायनलचा दिवस आणि त्याच्यामध्ये हा 40+ हा मॅच तुम्हाला बघायला मिळतोय. अनेक प्रेक्षक येते. त्याच्यानंतर ऑल इंडिया ओपनचा जो सेमीफायनलचा पहिला मॅच आहे तो मॅचला सुरुवात होणार आहे. आमच्या बरोबर कॉम्बॉक्स मध्ये महाराष्ट्राचा बुलंदाबाद इम्पॅक्ट प्लेअर सांगितले नाही म्हणून 2 धावांची पेनल्टी आहे. बॅटिंग टीमला या ठिकाणी पेनल्टी देण्यात आलेली आहे, कारण इम्पॅक्ट प्लेअर म्हणून सांगण्यात आलं नव्हतं. आणि 2 धावांची आता पेनल्टी बॅटिंग करणाऱ्या टीमला असेल. धावलकावरती धावा आहेत त्या 3 धावा झालेल्या आहेत. गोलंदाजीला दिले. धाबा बांधणार आहेत. या ठिकाणी आगमन होताना पाहायला मिळत आहे नामदार अदितीताई तटकरे यांचं या ठिकाणी आगमन होत आहे या क्रीडा स्पर्धेच्या माध्यमातून. या भव्य दिव्य अशा आयोजनाच्या निमित्ताने खासदार तटकरे साहेब चषक आपण पाहतोय आणि या तटकरे साहेब चषकासाठी अदितीताईंचं देखील या ठिकाणी आगमन होत आहे. सर एक मिनिट.
महाराष्ट्राचा आराध्य त्यांच्याच पावलावर पाऊल ठेवून आपल्या वडिलांचा वसा आणि तो वारसा पुढे घेऊन जाण्याचा प्रामाणिक प्रयत्न आदितीताई तटकरे करताना आपल्याला पाहायला मिळतात आणि त्यांचं या क्रीडा नगरीमध्ये खासदार तटकरे साहेब चषक 2025 मध्ये सहर्ष स्वागत. सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. या स्पर्धेला शुभाशीर्वाद देण्यासाठी आपल्या सगळ्यांच्या लाडक्या ताई आदितीताई यांचं इथे आगमन झालेलं आहे. आपलं सहर्ष स्वागत आम्ही करतोय. बोला त्याच्यावर नका बोलू. आगमन होतं या ठिकाणी नामदार आदितीताई तटकरे यांचं या ठिकाणी आगमन होतं. एक भव्य दिव्य सोहळा तटकरे साहेब चषक आपण पाहतोय. ताईंच्या सन्मानार्थ देखील एक भव्य दिव्य अशी स्पर्धा आपण माणगावमध्ये पाहिली आणि आज या वडवली फाटा या ठिकाणी एक भव्य दिव्य आयोजन या सर्व युनिटी ग्रुपचं आपल्याला पाहायला मिळत आहे. आणि ताईंचे या ठिकाणी आगमन महाराष्ट्र राज्याच्या कॅबिनेट मंत्री महिला बाल विकास मंत्री म्हणून काम पाहत आहेत. या परिसराचं नेतृत्व महाराष्ट्र राज्याच्या विधानसभेमध्ये करताना पाहायला मिळत आहेत. राज्यमंत्री आणि त्यानंतर कॅबिनेट मंत्री म्हणून आणि आदितीताईंचे या स्पर्धेच्या निमित्ताने या ठिकाणी आगमन झालंय. एक भव्य दिव्य असं आयोजन या ठिकाणी पाहायला मिळत आहे आणि एक भव्य दिव्य अशी स्पर्धा तटकरे साहेबांचा सन्मान करणारी स्पर्धा युनिटी ग्रुपने या ठिकाणी आयोजित केली आहे आणि ताईंचे या ठिकाणी आगमन होताना पाहायला मिळत आहे. महाराष्ट्राच्या यूथ लीडर म्हणून ताईंची ओळख आहे आणि आज ताईंचे या ठिकाणी आगमन झालं आहे. या स्पर्धेची शोभा वाढते आहे. मोहम्मद मेमन साहेब या स्पर्धेविषयी थोडीशी माहिती त्यांना या ठिकाणी देत आहेत. तटकरे साहेबांचा सन्मान करणारी स्पर्धा आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते. भव्य दिव्य आयोजन. निश्चित एक मानाची स्पर्धा, अभिमानाची स्पर्धा आहे, लाख मुलाची स्पर्धा आहे आणि युनिटी ग्रुपचं जेवढं कौतुक करावं तेवढं कमी आहे. खूप चांगलं आयोजन केलं आहे. प्रकाश जोतातील स्पर्धा लेट गुलामबाई पेशमाम ग्राउंड त्याच्यावरती चालू असलेला महासंग्राम आणि आजच्या दिवसातला पहिला मॅच शेवटची रात्र आहे आणि शेवटच्या रात्रीतला पहिला मॅच एक्झिबिशन मॅच तुमच्या समोर प्रेक्षणीय सामना मैदानामध्ये चालू आहे. 40+ मॅच. नौमान व्यासपीठावरती तुम्हाला तुमच्या स्क्रीनवरती नौमानचा आज वाढदिवस देखील आहे आणि नौमान तुम्हाला वाढदिवसाच्या खूप साऱ्या शुभेच्छा. नौमान अफजल मेमन आणि आमदार मॅडम मोहम्मदभाई मेमन हे तुमच्या स्क्रीनवरती. आमदार मॅडम तुमचं नाव झळकतंय. संपूर्ण समाज तुमच्यावरती प्रेम करतंय. तुमच्या विजयाचा नाद आज घुमतंय. तुमच्या नेतृत्वावरती प्रत्येक स्वप्न फुलतंय आणि आमदार मॅडमचं व्यासपीठावरती आगमन देखील झालेलं आहे. 2025ची मानाची प्रतिष्ठेची अभिमानाची लाख मुलाची स्पर्धा पहिलं पर्व और याचं गर्व हमें तुम्हारा सर्वाना। मैच की तरफ जाएंगे सभी दर्शकों का और खिलाड़ियों का स्वागत है आपके मंच के ऊपर। आप देख रहे हो और जिनके माध्यम से हमने देखा जिनके नाम के ऊपर की टूर्नामेंट मानगांव के अंदर दिल दोस्ती दुनियादारी ग्रुप प्रेसिडेंट नामदार आदितीताई तटकरे चषक हुआ, उसके बाद ये खासदार चषक 2025 चालू असणारा सामना 40+ गटाचा आहे। एक प्रेक्षणीय सामना, एका बाजूला श्रीवर्धनची टीम आहे, एका बाजूला जर पाहिलं तर मसळ्याची टीम आहे। श्रीवर्धनचा संघ जर पाहिलं तर आपल्याला पाहायला मिळतोय यस
अफजल मेमन यांचा आणि त्याचबरोबर सिद्धेश कोसबे यांचा संघ आपल्याला पाहायला मिळतोय आणि मसळ्याचा संघ फाईज नझीर आणि त्याचबरोबर संदेश कीर यांच्या मालकीचा संघ आहे. हे सगळे क्रिकेट प्रेमी एकत्र आले आणि त्यांनी युनिटी ग्रुपच्या माध्यमातून ही स्पर्धा भरवलेली आहे. आणि आज भारतभर चर्चा आहे, कारण थोड्याच वेळात दिल्लीची टीम देखील या ठिकाणी खेळेल, ज्यामध्ये हरियाणा त्याचबरोबरने दिल्ली, पश्चिम बंगाल अशा भारताच्या विविध राज्यातील खेळाडू हे देखील या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळणार आहेत. त्यामुळे या स्पर्धेची चर्चा सर्व दूरपर्यंत होताना पाहायला मिळाली आहे. आणि आता नामदार अदितीताई तटकरे यांचं या स्पर्धेच्या निमित्ताने झालेलं आगमन या स्पर्धेची शोभा वाढवताना पाहायला मिळत आहेत. काल तटकरे साहेबांनी देखील भरभरून कौतुक या स्पर्धेचं केलं, कारण एवढं मोठं आयोजन पहिल्या प्रयत्नात करणं सोपी गोष्ट नाही आहे, परंतु युनिटी ग्रुपसाठी अशक्य असं काहीच नाही आहे. आणि युनिटी ग्रुपने काय जबरदस्त आयोजन केलं आहे. अगदी लाईव्ह कव्हरेज tenniscricket.in वर म्हणा, अल्टिमेट इव्हेंट मेकर या स्पर्धेच्या माध्यमातून हा संपूर्ण इव्हेंट मॅनेज करतायत. आमचे सगळे JP पॅनलचे पंच असतील, कॉमेंट्री बॉक्स असेल, विशेष म्हणजे प्रेक्षक. अगदी काल देखील अगदी उत्तर रात्रीपर्यंत प्रेक्षकांची प्रचंड गर्दी इकडे पाहायला मिळाली होती. आणि आता या स्पर्धेचा अंतिम दिवस आहे. थोड्याच वेळात यानंतर होणारा सामना म्हणजे अगदी दिल्लीची टीम इकडे खेळताना पाहायला मिळणार आहे. आणि त्यांच्या विरुद्ध म्हणजे एका बाजूला जगत सरकार, एका बाजूला उस्मान पटेल, एका बाजूला बबलू पाटील, एका बाजूला सरोज प्रामाणिक, असा मोठा सामना यानंतर देखील येताना आपल्याला पाहायला मिळणार आहे. आणि त्याची सुद्धा चर्चा आहे, परंतु सध्या प्रेक्षणीय सामना आहे आणि तो म्हणजे एका बाजूला श्रीवर्धन आणि एका बाजूला मसळा यांच्यातील सामना, प्रेक्षणीय सामना सध्या आपण पाहतोय. बिल्कुल गेंदबाजी करने के लिए गेंदबाज नवीद 40+ का ये मुकाबला. सभी दर्शकों का और खिलाड़ी का स्वागत है. हमारे अतिथि कक्ष के अंदर नामदार अदितिताई तटकरे पहुंच चुके हैं. मैडम आपका भी स्वागत है. बहुत मजा आने वाला है. गेंदबाजी करने के लिए गेंदबाज अपने बॉलिंग मार पर नवीद तैयार. स्ट्राइक रेट पर इमरान. छोटी गेंद है, ऑन साइड पर खेलते हुए शानदार स्ट्रोक, शेर की झलक, सबसे अलग इमरान का वार, गेंद बाउंड्री के बाहर, 6 रन. यानंतर यामीन 11 दिल्ली धमाका आणि त्यांच्याविरुद्ध वसीमभाई फॅन क्लब यांच्यातील मॅच पाहायला मिळणार आहे. आणि त्यामुळे त्याही मॅचची चर्चा आहे. आणि सध्या ताईंचं आगमन या स्पर्धेच्या निमित्ताने इकडे होताना पाहायला मिळते. महाराष्ट्राच्या युथ लीडर आणि अगदी कार्यक्षम मंत्री म्हणून सातत्याने त्यांची कामं पाहायला मिळत आहेत. आणि ताईंचे या ठिकाणी आगमन झाले या स्पर्धेच्या निमित्ताने. बिल्कुल स्कोर कार्ड की तरफ ध्यान देंगे. 16 रन मुकाबला बहुत इंपॉर्टेंट चल रहा है. मंच के ऊपर कई मेहमान जुड़े हुए हैं, उनका भी स्वागत है. दूसरे ओवर के अंदर नवीद आए, पहली गेंद के ऊपर सिंगल और उसके बाद दूसरी गेंद के ऊपर लेग बाय का इशारा. स्कोर कार्ड 16 रन बगैर किसी नुकसान के. बैटिंग करने वाली टीम मसला, और मसला के ओनर संदेश कीर और फाइज नजीर साहब, श्रीवर्धन अफजल 11 अफजल भाई और संदेश कीर, संदेश कोसबे, संदेश कीर है और सिद्धेश कोसबे. जड़ में गेंद ऑन साइड की तरफ खेलते हुए गेंद तेजी के साथ ट्रैवल होते हुए मिड विकेट पर खिलाड़ी है. बहुत अच्छी फील्डिंग. 1 रन के साथ इजाफा होगा. अच्छा स्ट्रोक था, उसके ऊपर केवल 1 रन मिला और 1 रन के साथ अब जाकर टीम का टोटल मसला 11 अब जाकर 17 रनों पर पहुंचे गए बगैर किसी नुकसान के. यस, ताईंचे या ठिकाणी आगमन झाले आणि खऱ्या अर्थाने आज महाराष्ट्रभर काय देशभर चर्चा लाडकी बहीण योजनेची होताना पाहायला मिळते. आणि त्याच्यात देखील प्रमुख असं योगदान मात्र अदितीताईंचं राहिलं आहे. आज आपण संपूर्ण नाव लावताना वडिलांचं नाव लावायचं, परंतु त्याच्या पुढे आईचं नाव देखील जोडण्यासाठी मात्र ज्यांचं उल्लेखनीय कार्य राहिलं आहे, ज्यांनी पुढाकार घेतला, त्या अदितीताई, नामदार अदितीताई यांचं देखील या ठिकाणी युनिटी ग्रुपच्या वतीने हार्दिक स्वागत असेल. बिल्कुल इन्होंने एक बार फिर देखिए अपने माँ का भी नाम लगाया गया, और माँ से बड़ी दौलत कोई नहीं है. मैच की तरफ भी जाएंगे. बहुत इंपॉर्टेंट मुकाबला आपके स्क्रीन के ऊपर tenniscricket.in पर नामदार अदितिताई तटकरे मैडम. और आगे की तरफ गेंद थी, ऑन साइड की तरफ खेलने की कोशिश, गेंद और बल्ले का ताल्लुक नहीं. विकेट के ऊपर अब जाकर क्या हुआ है ये भी देखने वाले हैं. विकेट के ऊपर विकेट के पीछे चतुराई दिखाते हुए मुकाबला बहुत इंपॉर्टेंट चल रहा है. बल्लेबाज एक बार फिर देखे ऑन साइड की तरफ खेलना चाहते थे, गेंद और बल्ले का ताल्लुक नहीं है. इमरान ऑन साइड की तरफ खेलने की कोशिश और
अपने क्रीज के अंदर थे। उसके बाद अंपायर भी पूछ रहे हैं आप क्या चाह रहे हो। एक अच्छा मुकाबला मैदान के अंदर 61 रनों का पीछा करने वाली टीम मसला 40+ की टीम है और जिसके ओनर संदेश कीर साहब रहेंगे, फाइज नजीर साहब। कुल मिलाकर 61 रन बनाने दूसरा ओवर चल रहा है। आपके स्क्रीन के ऊपर अदिति मैडम और मोहम्मद भाई मेमन। ये गेंद फुल टॉस गेंद थी, ऑन साइड की तरफ खेलना चाहते थे, गेंद शरीर पर टकराई, रन की कोई गुंजाइश नहीं, गेंद वहीं पर रुकी थी। ओवर की समाप्ति, 2 ओवर का गेंद समाप्त है। 5 ओवर के अंदर 61 रन बनाने गए, 17 रन बने गए बगैर किसी नुकसान के। ये मुकाबला बहुत इंपॉर्टेंट मुकाबला, मसला बनाम श्रीवर्धन का मुकाबला मैदान के अंदर चल रहा है और मसला की टीम 61 रनों का पीछे कर रही है। 18 गेंदों का खेल बचा भाग है, 44 रनों की जरूरत है। सामने घना अंधेरा है, चीर कर रास्ता बनाना है, सामने खाई है, आपको छलांग लगानी है। अब जाकर इस मुकाबले में गेंदबाजी करने वाली टीम चर्चा भी कर रही है, बल्लेबाज दुविधा में है, रन नहीं बनेंगे। या स्पर्धेला सदिच्छा भेटण्याकरता तहसीलदार श्रीवर्धनचे तहसीलदार यांचं देखील आगमन झालेलं आहे, त्यांचं देखील आम्ही मनपूर्वक हार्दिक स्वागत। महेंद्रजी वाकडेकर साहेब, सन्माननीय तहसीलदार साहेब यांचं देखील आगमन झालं आणि खऱ्या अर्थाने या श्रीवर्धन विधानसभाच्या मतदारसंघाच्या पर्यटनाच्या, व्यवसायाच्या व रोजगाराच्या प्रगतीसाठी सातत्याने ताई प्रयत्नशील असतात आणि त्याचाच एक भाग म्हणून महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाच्या वतीने राबवण्यात येणारा निवास व न्याहारी या योजनेबद्दल देखील या विधानसभा मतदारसंघ परिसरातील हॉटेल व्यावसायिक आणि त्यांच्या मार्गदर्शनाचं शिबिर देखील त्यांच्या माध्यमातून राबवण्यात आलं आणि सातत्याने मग आज या परिसरामध्ये जी कामं होताना पाहायला मिळत आहेत, छोट्यातल्या छोट्या गोष्टींवर मग साहेबांचं ताईंचं लक्ष पाहायला मिळतं आणि माझ्या तळागाळापर्यंत विकास कसा पोहोचेल, जसं कालही म्हटलं की साहेबांची ओळख त्यांचं काम आहे, काम आहे आणि काम आहे आणि या ताईंची सुद्धा ओळख तेच आहे, काम काम आणि काम। आणि म्हणूनच सातत्याने हा तटकरे पॅटर्न अख्ख्या महाराष्ट्रामध्ये गाजताना पाहायला मिळतोय आणि या ठिकाणी ताईंचं आगमन होतंय। शानदार गेंद थी, 50 स्ट्रोक खेलना चाहते थे, मिस्टर स्ट्रोक है, गेंद हवा में गए, ले लिया कैच। बल्लेबाज हुसैफा बैक टू पवेलियन जाएंगे, शानदार कैच होता बा मिड ऑफ की तरफ और झटका नंबर अब जाकर पहला गिरता बा। 17 नंबर पहली उम्मीद तो टीम में बैटिंग करने वाली टीम बस लगी।
आणि सुद्धा डोक्यावर घेतली. सध्या एक प्रेक्षणीय सामना सुरू आहे. श्रीवर्धन विरुद्ध मसळा आणि श्रीवर्धन टीमचे ओनर आहेत अफजल मेमन आणि त्याचबरोबरने सिद्धेश कोसबे आणि दुसऱ्या बाजूला मसळा टीमचे ओनर आहेत संदेशजी कीर आणि फाईज नजीर. यांच्या मालकीच्या असणाऱ्या या दोन टीम मैदानाच्या दिशेने आपल्याला पाहायला मिळत आहेत. आणि यानंतर एका बाजूला यामीन 11 धमाका दिल्ली ज्याच्यामध्ये अखिल भारतातील खेळाडू पाहायला मिळत आहेत आणि त्याचबरोबरीने या ठिकाणी आपल्याला यानंतर आणि उस्मान पटेल आणि कंपनी एक मोठा संघ वसीमभाई फॅन क्लब देखील पाहायला मिळेल. या ठिकाणी भव्य दिव्य असा सत्कार सोहळा या ठिकाणी पार पडला जातोय. सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. युनिटी ग्रुपच्या स्पर्धेची चर्चा महाराष्ट्रभर झाली आणि आज युनिटी ग्रुपच्या स्पर्धेला भेट देण्यासाठी नामदार आदितीताई तटकरे या ठिकाणी उपस्थित राहिलेले आहेत. त्यांचा एक विशेष सन्मान देखील या ठिकाणी केला जाणार आहे. मोहम्मदभाई मेमन त्याचबरोबरीने श्रेया सुचिन कीर जिथे तालुका उपाध्यक्ष आहेत त्यांची कन्या आहे श्रेया त्या सन्मान करतील. त्याचबरोबर शृंगी कीर त्याचबरोबर निष्ठा संदेश कीर आणि नौमान अफजल मेमन या सगळ्यांना विनंती आपण ताईंचा सन्मान करायचा आहे. परंतु खऱ्या अर्थाने एक असं नेतृत्व आता महाराष्ट्राला आपल्याला लाभताना पाहायला मिळत आहे. सुरुवात जर पाहिली तर राजकीय वारसा साहेबांचा पुढे घेऊन जात असताना जिल्हा परिषद सदस्य त्यानंतर जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा त्यानंतर आमदार त्यानंतर नामदार आणि महाराष्ट्राच्या युथ लीडर आदितीताई तटकरे यांचा सन्मान या ठिकाणी केला जातोय. सर्वांना विनंती या आपण हा सन्मान करायचा आहे. आज महाराष्ट्रभर काय देशभर आणि संपूर्ण जगामध्ये लाडकी बहीण योजनेची चर्चा झाली आणि या लाडकी बहीण योजनेचे मध्ये देखील ताईंचा खूप मोठा वाटा पाहायला मिळतोय. आज महाराष्ट्रभरातील भगिनी त्यांच्या अकाउंटवर मात्र दरमहा आपण काही अमाऊंट देखील पाहायला मिळते आणि त्याच्या मागे ताईंचं सुद्धा खूप मोठं योगदान आहे आणि ताई या ठिकाणी उपस्थित झालेले आहे. नेहमीच श्रीवर्धन मसळा आणि संपूर्ण मतदारसंघाचा विचार करता करता आता अख्ख्या महाराष्ट्राची सुद्धा जबाबदारी ताईंवर येताना पाहायला मिळालेली आहे. नुकतीच त्यांनी श्रीवर्धनच्या पर्यटनाच्या विकासासाठी देखील मात्र या ठिकाणी सातत्याने भरीव कामगिरी होताना त्यांच्याकडून पाहायला मिळते. नामदार आदितीताई तटकरे यांचं या ठिकाणी आगमन होताना पाहायला मिळत आहे. जो जिद्द क्रिकेटचा थरार या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय आणि ताईंच्या येण्याने महाराष्ट्राच्या युथ लीडर आदितीताई तटकरे या ठिकाणी उपस्थित राहत आहेत आणि या स्पर्धेची शोभा वाढवत आहेत. ताई आवर्जून सांगावंसं वाटतंय. ताई ही स्पर्धा जर पाहिलं युनिटी ग्रुपने पुढे आणलेली आहे. आता युनिटी ग्रुप तर काय आम्ही क्रिकेटच्या माध्यमातून आम्ही सगळे एकच आहोत. मग सर्व जाती धर्माचे एकत्र आलो आणि एकत्र येऊन काय होऊ शकतं तर हा इतिहास घडू शकतो. मग आमचे अफजलभाई मेमन असतील त्याचबरोबर संदेशजी कीर सिद्धेशजी कोसबे मनसूरजी गिरे त्याचबरोबर फाईजभाई नजीर आणि हे सगळे एकत्र आले आणि एकत्र येऊन त्यांनी इतिहास घडवलाय. श्रीवर्धनच्या या मैदानामध्ये ताई आज दिल्लीचे खेळाडू आलेत. आज पश्चिम बंगालचे खेळाडू देखील या ठिकाणी आलेले आहेत आणि अखिल भारताच्या क्रिकेटला या मैदानात आणण्याचं काम मात्र अख्ख्या या युनिटी ग्रुपने केलेलं आहे. सध्या 40+ गटाचा प्रेक्षणीय सामना श्रीवर्धन विरुद्ध मसळा सुरू आहे आणि ताईंचं जेवढं लक्ष श्रीवर्धनवर आहे तेवढंच लक्ष मसळ्यावर सुद्धा आहे साहेबांचं सुद्धा आणि ताईंचं सुद्धा. त्याच्यामुळे या मॅचवर ताई देखील दोन्ही बाजूने विचार करून मॅच पाहत आहेत आवर्जून आणि नक्कीच या ठिकाणी आलेले सर्व पदाधिकारी आणि खऱ्या अर्थाने या श्रीवर्धन तालुक्यामध्ये एवढा मोठा सोहळा होऊ शकतो हे मात्र या ठिकाणी दाखवलंय. हवाई हल्ला केलाय काय जबरदस्त स्ट्रोक. ओ हो अडवण्याचा प्रयत्न केला परंतु बॉल सीमारेषेच्या पार जाताना पाहायला मिळतोय आणि एक जबरदस्त मॅचही रंगताना पाहायला मिळते आणि या रंगतदार मॅचला पाहण्यासाठी नामदार आदितीताई तटकरे या ठिकाणी उपस्थित आहेत. काही सन्मान हा चला आपण काही सन्मान आहेत ते देखील या ठिकाणी घेतोय. खऱ्या अर्थाने या ठिकाणी या स्पर्धेसाठी विशेष योगदान ज्यांचंही लाभलंय आणि आपल्या श्रीवर्धन तालुक्याचे मतदारसंघाचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष मोहम्मदभाई मेमन यांचा सन्मान या ठिकाणी होतोय.
हा संदेजी कीर, फाईजभाई नझीरी, त्याचबरोबर जर पाहिलं तर जाफर अनवरी आणि गोविंद गुणाजी या सगळ्यांना विनंती आहे. मोहम्मद भाई यांच्यासारखं देखील या परिसराला नेतृत्व लाभलंय आणि हा संपूर्ण परिसर जर पाहिलं तर सातत्यपूर्ण समाजसेवेचं व्रत हाती घेतलंय या मेमन कुटुंबियाने देखील आणि मोहम्मद भाई यांना देखील या परिसरामध्ये एक मानाचं पान आहे. हा त्याचबरोबर या ठिकाणी राकेशजी शिंदे, मी सुचिनजी कीर आणि गोविंद गुणाजी यांना विनंती असेल आपण राकेशजी शिंदे साहेबांचा सन्मान या ठिकाणी करायचा. सन्माननीय राकेशजी शिंदे. राकेशजी शिंदे साहेब यांचा सन्मान या ठिकाणी केला जातोय. हॅलो. या सन्माननीय राकेशजी शिंदे साहेबांचा सन्मान या क्रीडा स्पर्धेच्या वतीने या खासदार तटकरे साहेब चषकाच्या निमित्ताने या ठिकाणी केला जातोय. सुचिनजी कीर आणि गोविंदजी गुणाजी हे सन्मानित करतायत. ताईंचं निरीक्षण, ताई मानलं तुम्हाला, अगदी फक्त मॅच पाहत नाहीयेत, छोट्या छोट्या गोष्टींचं निरीक्षण सुद्धा ताईंचं या ठिकाणी पाहायला मिळालं आणि नुसतं फक्त या मैदानात नाही अख्ख्या महाराष्ट्रावर ताईंचं लक्ष आहे आणि का अगदी महाराष्ट्राच्या युथ लीडर ताईंना म्हटलं जातं त्याची प्रचिती आता आम्हाला सुद्धा आली. ताई यानंतर सन्मान या ठिकाणी केला जातोय. हा चला सन्मान या ठिकाणी केला जातोय. मंदार तोडणकर साहेब, मी अफजल मेमन यांना विनंती असेल आपण हा सन्मान करायचा आहे. मंदारजी तोडणकर साहेब यांचा सन्मान करायचा आहे. सहा बॉलचं खेळ शिल्लक आहे. 21 धावांची गरज आहे. 6 चेंडू 21 धावा. बॅटिंग करणाऱ्या टीमला मसलक 11 डाग या मॅच मध्ये विजय निश्चित करण्याकरता मैदान के अंदर इमरान अच्छी बल्लेबाजी कर रहे हैं. दूसरी तरफ यूसुफ अच्छी बल्लेबाजी कर रहे हैं. यूसुफ ने अपना स्टार्ट 6 रनों के साथ किया. इमरान 13 गेंदों में 20 पर खेल रहे हैं. 40 रन बने गए. 6 गेंदों में 21 की जरूरत है. हाँ या अफजल भाई सन्मान करतायत. मंदार तोडणकर यांचा हा विशेष सन्मान या ठिकाणी केला गेला आहे आणि त्यानंतर या ठिकाणी श्रीवर्धन तालुक्याचे तहसीलदार साहेब महेंद्र वाकडेकर साहेब यांचं या ठिकाणी आगमन झालंय. संदेशजी कीर आणि फाईज नझीरी यांना विनंती असेल आपण तहसीलदार साहेबांचा सन्मान करायचा आहे. तहसीलदार श्रीवर्धन तालुका महेंद्रजी वाकडेकर साहेब यांचा सन्मान करायचा आहे. तहसीलदार साहेब आपण देखील आवर्जून वेळ देऊन या स्पर्धेसाठी उपस्थित राहिलात, या स्पर्धेची शोभा वाढवली त्याबद्दल युनिटी ग्रुपच्या वतीने आपला विशेष सन्मान केला जातोय. संदेशजी कीर आणि फाईज नझीर सन्मानित करत आहेत या ठिकाणी तहसीलदार साहेबांना. मॅच अगदी चुरशीची पाहायला मिळते आणि इकडे पहिलाच बॉल, आता 5 बॉल 17. सामना चांगलाच रंगात आलाय. श्रीवर्धन आणि मसळा दोन्ही हार मानणाऱ्या टीम नाहीयेत आणि एक सन्मान देखील या ठिकाणी करत आहोत आपण. इस्माईल सिद्दीकी साहेब, उपसरपंच राजपुरी, तालुका युवक अध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी आणि त्यांचा सन्मान फौजान साटविलकर आणि समीरभाई हद्दादी. आपणास विनंती आहे इस्माईल सिद्दीकी साहेबांचा सन्मान आपल्याला करायचा आहे. 5 बॉल 17. इस्माईल सिद्दीकी साहेब, उपसरपंच राजपुरी, तालुका युवक अध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, हा सन्मान केला जातोय. 5 मध्ये 17. सामना चांगलाच रंगलाय. बिग हिट, आणखीन एक मोठा फटका, बॉलला फेकून दिलाय सीमारेषा पार. खणखणीत षटकार. वा, सामना रंगात आलाय.
आणि 4 बॉल मध्ये आता 11 रनची आवश्यकता आहे. यस, फाईज नझीर आणि संदीपजी कीर जर सामना या ठिकाणी मसळ्याने जिंकला तर त्यांना 5,000चा पुरस्कार सुद्धा आहे. आणि जर सामना श्रीवर्धनने जिंकला, सिद्धेजी कोसबे आणि सचिन कीर यांच्याकडून 6,000 रुपयाचा पुरस्कार इकडे असणार. आता मसळेवांनी पारितोषिक वाढवलंय, त्यांनी 7,000 पुरस्कार केलेला आहे. श्रीवर्धन मसळा पहा, दोन्ही हे सगळे मित्रत्वाचं नातं आहे. फक्त आपली टीम आणि आपला तालुका जिंकला पाहिजे. हो 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 हो, यावेळेला गती कमी होती, धाव घेण्याचा प्रयत्न केलाय आणि आता चांगला संघर्ष. पारितोषिक वाढतंय. पारितोषिक श्रीवर्धन वाल्यांनी जिंकल्यानंतर 8,000 केलेलं आहे. आणि आता मॅच जिंकण्यासाठी या ठिकाणी 3 बॉल आणि 10 एखादा मोठा फटका या ठिकाणी आवश्यक आहे. माझ्या मते आता श्रीवर्धनवाले देखील ऐकायला तयार नाहीत आणि मसळ्यावाले देखील. आता मसळ्यावाल्यांनी सांगितलंय जर मसळा जिंकला 11,000 रुपयाचा पुरस्कार 40+ संघाला या ठिकाणी दिला जाणार आहे. यस, मोहम्मद भाईनी देखील या ठिकाणी चांगलंच मार्गदर्शन केलेलं आहे. कमी गतीचा बॉल, त्याच्यावर स्ट्रोक खेळलाय परंतु फिल्डर येताना पाहायला मिळत आहेत. आणि आता मॅच 2 बॉल आणि सिद्दीक सर 2 बॉल आणि 10 धावांची आवश्यकता आहे. सामना संपलेला नाहीये. चौकार आला, मजा येईल मॅच पाहण्यासाठी. पाहूया उत्तम भाटकर आणि बॅटिंगसाठी जिशान दफेदार 2-10. यावेळेला स्ट्रोक तर खेळलाय. पाहूया, बराच उंच आहे. फिल्डर तिकडे येण्याचा प्रयत्न करतायत आणि कॅच पकडली जाते. आणि आता 1 बॉल आणि 10 धावांची आवश्यकता आहे. यस, क्रिकेट जीव की प्राण, नसा नसात क्रिकेट भिनले अशापैकी एक व्यक्तिमत्व मेंदरीचे चॉकलेट बॉय झैद नझीरी यांचा देखील या ठिकाणी सन्मान केला जातोय. झैद भाई, आपलं क्रिकेट प्रेम आम्हाला सर्वश्रुत आहे आणि त्यांचाही विशेष सन्मान या ठिकाणी केला जातोय. 1 बॉल 10 विजयाच्या उंबरठ्यावर टीम पाहायला मिळते. काय जबरदस्त स्पर्धा पहिल्याच प्रयत्नात युनिटी ग्रुपने या ठिकाणी केली आहे. आणि खऱ्या अर्थाने कोकणचे भाग्यविधाते रायगडचे विकास पुरुष तटकरे साहेबांच्या कार्याचा गौरव करणारी स्पर्धा आज अख्खा महाराष्ट्र काय अख्खा भारत पाहतोय. आणि यानंतर दिल्लीचा संघ या ठिकाणी खेळताना पाहायला मिळेल आणि ग्राउंडवर टॉस होणार आहे. मॅच झाल्यानंतर दोन्ही टीम ग्राउंडवर लाईनअप करायचं आहे. हो हो हो, त्यावेळेला थोडेसे जास्त सफल होताना पाहायला मिळाले. आणि या मॅचला जिंकलं गेलेलं आहे टीम श्रीवर्धन, अफजल मेहमान आणि सिद्धेश कोसबे आणि कंपनी. अभिनंदन. आणि उपविजेते पदावर
जाहिद नजीर आणि संदेश कीर यांना समाधान मानावं लागतंय आणि यानंतर महत्वपूर्ण मॅचचा आपण टॉस या ठिकाणी करणार आहोत. थँक्यू सो मच. एक मिनिट. सज्जाद दाते यांचाही सन्मान या ठिकाणी केला जातोय. सज्जाद दाते, हा संदेश कीर, आपणास विनंती असेल आपण सज्जाद दाते यांचा सन्मान करायचा आहे. हा चला. हा दोन्ही टीम आपण मैदानात दाखल व्हायचं आहे. यानंतरच्या पंच आपण देखील मैदानात दाखल व्हायचं आहे आणि खऱ्या अर्थाने आज या खासदार तटकरे साहेब चषकाची आणि खऱ्या अर्थाने आज या स्पर्धेची शोभा वाढलेली आहे. महाराष्ट्राच्या युथ